मी याच्या अगोदर चपातीचा व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओला चांगला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद हा. आणि त्याच व्हिडिओवर एक कमेंट आली होती, ताई तुम्ही पीठ कसं भिजवता, आणि ती कमेंट येऊन भरपूर दिवस झाले. तर मग मी त्या कमेंटचा रिप्लायच दिला नाही. म्हटलं चला आता त्यांची कमेंट आली तर चला पीठ कसं भिजवत त्यांच्याबरोबर आपण शेअर करूया. सर्वात प्रथम आपण पीठ भिजवतो ते प्लेट घ्या, ताट घ्या, तुम्ही कशात बाउलमध्ये भिजवता कशामध्ये. मी एक ताट घेतलं, ताटामध्ये मीठ टाकलं, तर मीठच टाकून बनवतो. आणि पिठा थोडं थोडं पाणी टाकून मस्त पीठ मी मळून घ्यायचे. मी गरम पाणी अजिबात घेतलेलं नाही आहे, थंड्या पाण्यातच व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचे. आणि मळताना ही काळजी घ्यायची, जास्त पातळ पण करायचं नाही, गोळा जास्त घट्ट पण करायचा नाही. आणि आपल्या मुठीच्या साहाय्याने चांगलं प्रेस करून व्यवस्थित त्याचं पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला चपाती करायची. बघू शकता मी कसं पीठ भिजवते, त्यानुसार तुम्ही भिजवा. आणि माझा गहू लोकवन गहू आहे, तुमच्याकडे जे असेल त्या गव्हाचे तुम्ही असंच चपाती बनवू शकता. मस्त टम्म फुगते आणि एकदम अशी नरम पण बनते. आणि मस्त व्यवस्थित थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मस्त मी मुठी देऊन घेतल्या. मस्त नरम झाल्याच्यानंतर थोडं सुक्कं पीठ घ्यायचं आहे. आणि सुक्या पिठामध्ये पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे, मस्त नरम करून घ्यायचे. आणि नरम करून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचे. नंतर चपात्या करायच्यात. चपात्या म्हणसान खूप भारी बनतात. आणि हा व्हिडिओ भरपूर मोठा होत होता, म्हणून मी जास्त स्पीड वाढवली त्याची. आणि म्हटलं चला चपाती पण लाटून जाऊया, कशी चपाती लाटतात म्हणून. चपातीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. ती म्हटलं चला तुमची कमेंट आली, तुमच्या कमेंटची रिप्लाय द्यायला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी आहे. नक्की बघा, नक्की मी पीठ कसं भिजवलं त्याच्यानुसार चपाती करा. तुमची चपाती पण मस्त काटोपाट फुगल आणि नरम चटक राहते दिवसभर. फक्त चपाती थोडी थंडी झाल्याच्यानंतर पोळ्याच्या डब्यामध्ये ठेवून द्यायची आणि जास्त उघडी ठेवायची नाही आहे. एकदम अशी नरम आणि मऊसूत चपाती बनतात. बघू शकता माझ्या चपाती पण कशी छान बनलेली आहे. तुम्हाला जर नसन बनवता येत तर ही ट्रिक माझी नक्की यूज करा. मी पीठ भिजवताना त्याच्यामध्ये काही हे टाकलेलं नाही आहे, तेलाचा वापर केला नाही आहे मी. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तेल टाकू शकता. मी टाकलं नव्हतं, फक्त पाणी घेऊन व्यवस्थित त्याला मुठी देऊन घेतल्यात. फक्त हीच प्रोसेस चांगली करायची. पीठ व्यवस्थित नरम झाल्याच्यानंतर चपात्या मस्त टम्म फुगतात. चला आता बोलता बोलता पण आपली चपाती मस्त टम्म फुगली. चला भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.